मसाजोग गावचा सरपंच कोण होणार याची उत्कंठा आता चांगलीच ताणली गेली आहे। अशात आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। नेमकी काय आहे ही बातमी सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। या निवडणुकीसाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आधी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या नावाची चर्चा होती, मात्र कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी अश्विनी देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे। अश्विनी देशमुख यांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपला अर्ज दाखल केला आहे। विशेष म्हणजे संतोष देशमुख यांना खरी श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि अश्विनी देशमुख यांनाच सरपंच पद मिळावं अशी भावना मसाजोगच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। 7 ते 13 एप्रिल दरम्यान अर्ज भरण्याची मुदत असून 17 एप्रिलला चित्र स्पष्ट होईल। 18 महिन्यांचा कार्यकाळ असलेल्या या पदासाठी आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले की ही निवडणूक बिनविरोध होऊन अश्विनी देशमुख यांच्याकडे गावाची धुरा सोपवली जाते का। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। बीडमधील तुमच्या मित्रमैत्रिणींना ही महत्त्वाची अपडेट लगेच शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।